हे बघा हे अश्विन काका आहेत. तर यांना खूप हौस झाडं लावायची इकडे. आणि त्या राधाकृष्णाचं असं छोटंसं मंदिर पण आहे. हे गाईज नर्सरीमध्ये एक कस्टमर आले आहेत. हे बघा याच्या ज्या स्टेअर्स आहे ना, स्टेअरच्या वरती काढलेल्या आहे रांगोळ्या. मुलगा आणि मुलीचे असे एकदम सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. हे बघा हे क्रिसमसचं झाड आहे, हे पेंट्राचे काही सुद्धा फुले झाड आहे. हे बघा सगळे झाड असे रिक्षामध्ये ठेवलेले आहेत. हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो 30 दिवस कन्सिस्टंट डेली व्लॉगिंगचा आज 25वा दिवस आहे आणि मी मराठीमध्ये व्लॉग बनवतो आहे. तर आता नर्सरीमध्ये आलो आहे आणि कस्टमर पण आले. तर जे अक्षय डेकोरेटर्स आहे, अक्षय मंडप, त्यांच्या मंडपमध्ये डेकोरेशनसाठी हे सगळे झाडं घेऊन चालले, ते झाडं. आणि इथं जे यश पॅलेस आहे, यश पॅलेसमध्ये पण हे 20 झाडं घेऊन जाणार आहेत. ते दुसरे कस्टमर हे शोसाठी नेत आहे. हे एक पेंट्रा आहे आणि सदाफुली आहे तिकडे. हे सर्व झाडं आता हे घेऊन चालले डेकोरेशनसाठी. हे बघा सगळे झाडं असे रिक्षामध्ये ठेवलेले आहेत आणि थोड्या वेळाने ते यश पॅलेसवाले येणार आहेत. हे सगळे झाडं न्यायला शोचे. त्यांना हे पाहिजे 8-8-16 आणि 2 आरेका पाम्स पाहिजे आणि क्रिसमस पाहिजेत 4. तर ते आपण त्यांना देऊ. हे बघा गाईस यश पॅलेसला नेता आहे ना, तर रिक्षामध्ये ठेवून दिलेलं आहे. सदाफुली आहे, फुलांचा पेंट्रा आहे, क्रिसमस आहे आणि हे 2 आरेका पाम आहेत. तर तिथे ना रांगोळी काढलेली आहे, त्याच्या साईडला ठेवायची आहे सगळे डेकोरेशनसाठी. हे गाईस मी आता आहे ना यश पॅलेसमध्ये आलेलो. इथे ना साखरपुड्याचा कार्यक्रम आहे, फंक्शन. हे बघा इथे ना रांगोळ्या ठेवल्या आहेत ना, त्या रांगोळ्यांच्या साईडने बॉर्डर ठेवलेले आहेत. हे झाडं सगळे डेकोरेशनसाठी. हे आरेका पामचे काही असे शोचे झाड आहेत, दाखवतो तुम्हाला. हे बघा हे क्रिसमसचं झाड आहे, हे पेंट्राचे काही सदाफुलीत झाड आहे. बघा मुलगा आणि मुलीचे असे एकदम सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि त्याच्या साईडनं असं ठेवायला सगळे असे शोचे झाडं ठेवलेत त्यांनी, फुलांचे काही. हे बघा इकडून आणि तिकडून पण एक खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे, आरेका पाम्स. हे बघा हे सगळे अशी झाडं ठेवलेले आहेत म्हणजे कोणी इकडं जाऊ नये, लहान मुलं वगैरे. आणि अशी देवीची आणि काका टोपी यांची खूप अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे. तेव्हा किती सुंदर दिसत आहे. हे बघा हे क्रिसमसचं झाड आहे, हे पेंट्रा आहेत, त्यानंतर सदाफुलीचे आहेत. खूप सुंदर रांगोळी काढलेली तिथे. तात्या टोपे आणि देवीचं रांगोळी काढलेली आहेत. अशी झाडं ठेवलेली आहेत साईडने. हे बघा हे बघा हे पण असे साईडने झाडं ठेवलेले आहेत सर्व. क्रिसमसचे झाड आहे, पेंट्रा आहे, सदाफुली आहे. छान दिसतं असं डेकोरेशनसाठी ठेवायला. हे बघा अशा ज्या स्टेअर्स आहे ना, स्टेअरच्या वरती काढलेल्या आहे रांगोळ्या दोन्ही साईडने आणि असे आजूबाजूनी झाडं ठेवलेले आहेत शोचे. हे गाईज नर्सरीमध्ये एक कस्टमर आले आहेत. हे MSCBचे ऑपरेटर आहे आणि ते मागे ते वायरमॅन आहे. त्यांनी ना हे वेगवेगळ्या प्रकारची झाडं घेतलेली आहे. काही जास्वंद आहे, काही फळांचे पेरू आहेत, नंतर गुलाब, मोगरा आणि सदाफुले असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं घेतले आहेत. त्यांना आहे ना नगर सुलचे आहेत ते, त्यांना सगळे असे घरासमोर लावायचे शोसाठी असे झाडं. गाईज आता 6:30 वाजलेले आहेत. मी पाणी मारत होतो, सर्व पाणी मारून झाले, थोडं राहिलं होतं पुढचं. कस्टमर पण आले होते. तर कस्टमर त्यांनी एक जास्वंद घेतली, एक मोगरा घेतला आणि एक महात्मा ड्रेसेने घेतला आहे शोचं झाड. आणि आता मी आहे ना येवलेला आहे ना, येवलेला एक कस्टमर आहे, त्यांचं एक साईट आहे, त्याच्यावर आहेत ना झाडं लावायची. त्यांना जास्वंदीचे 4 झाडं पाहिजे, 2 पिवळे आणि 2 गुलाबी. तर ते पण मी घेऊन चाललेलो आहेत आता. हे बघा हे जे जास्वंदीचे झाड आहेत, हे मी आता येवलेला जी साईट आहेत त्या काकांच्या तिकडे घेऊन चाललेलो आहे. ते 4 झाडं तर तिकडे जातो आणि तुम्हाला दाखवतो तिकडे आपण कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे सर्व झाडं लावलेले आहेत. हे गाईस मी आता जे अश्विन काका आहेत ना, इथं येवल्यामध्ये त्यांचं ऑप्टिकलचं दुकान आहे. त्यांचं इथं एक प्लॉट आहेत, तर त्यांच्या तिकडं आलेलो आहे. त्यांनी इथं खूप सारे झाडं लावले आहेत. त्यांना आहे ना खूप झाडांची हौस आहे, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावायचे. बघा आता हे जास्वंद लावता येते आणि इथं राधाकृष्णाचं असं छोटंसं मंदिर पण आहे. आणि त्यांनी इथं सगळे फळांचे झाडं लावलेले आहेत. जांभूळ आहे, आंबाच्या 1-2 व्हरायटी आहे, त्यानंतर पेरू आहेत, चिक्कूचे झाडं आहेत, असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत. फुलांचे तर खूप झाडं आहेत. हे बघा हे अश्विन काका आहेत. तर
यांना खूप हौस आहे झाडं लावायची. अगोदर यांनी प्लॉट घेतला होता ना, आता इथं काहीच नव्हतं, आजूबाजूने बिल्डिंग्स पण नव्हत्या, पण मग यांनी सुरू केलं आणि झाडं लावलं. तर यांच्या इकडे आहे ना झाडं बघायला पण येवल्यामधून भरपूर सारे लहान मुलं येतात खेळायला आणि लोक पण बघायला येतात वेगवेगळ्या प्रकारचे झाडं. अशा कुंड्यांमध्ये त्यांनी झाडं लावलेले आहेत. तिकडं तुम्ही मोठ्या साईजचे बघू शकता. असं ड्रम कट करून त्याच्यामध्ये केशरचे झाडं लावले 10-10 फुटाचे. आणि याला आहे ना आता बार पण आलेला आहेत, आता फळं पण चालू होतील त्याला. तर सगळ्या प्रकारचे झाडं त्यांनी इकडे लावलेले आहेत आणि खूप हौस आहेत त्यांना झाडं लावायची. तर हा होता एक छोटासा व्लॉग मराठी भाषेमध्ये. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. उद्या भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.